शमिका घर सोडून जाते? अरे सारखं सारखं घर सोडून जायची काय हॉबी आहे तिची? US मध्ये पण असंच करायची वाटतं. शट अप. पुढे काय करता येईल याचा विचार करूया आता. एवढा विचार कधी केला नाही मी लाईफ मध्ये. नाही ना, तोच तर प्रॉब्लेम आहे. आईने मुलाला कधी विचार करायला शिकवलं नाही आणि मुलाला कधी त्याची गरज भासली नाही. तुम्ही आहात ना सॉलिड मास्टरमाइंड. थांबून दाखवा ना मग तुमच्या मुलीला. हे बघ, मी शमिका. मामा बाय. येते मी. दुसरं घर मिळेपर्यंत इथल्या जवळच्याच एका हॉटेलमध्ये राहणार आहे मी. तुला अधूनमधून फोन करत राहीन. माझं घर मिळालं की कळवी. आणि तुला जर असं वाटलं या पॅलेसमधून माझ्या छोट्या पण सॅटिस्फॅक्शन देणाऱ्या घरी यावं तर नक्की ये. शमिका, तुला अभिजितशी लग्न करायचंय ना? मग मी लावून देते ना तुम्हा दोघांचं लग्न. मम्मा खरंच आय कांट बिलीव्ह दिस. अगं आतापर्यंत तू अपोज करत होतीस या सगळ्या गोष्टींना. मला काहीच सुचत नव्हतं ग मम्मा. That was my mistake, बेटा. That was my mistake. अगं हे सगळं इतकं अचानक घडलं की मला काय करावं काहीच कळत नव्हतं. I was just taken aback. आणि आता तू अशी अचानक मला सोडून चाललीस म्हटल्यावर नाही शमी, तू मला सोडून नाही जाऊ शकत ग. जेव्हा केव्हा तू मला सोडून जाशील तेव्हा ते माझ्या आशीर्वादाबरोबर, माझ्या गुड विशेस बरोबर असेल. नॉट लाईक दिस. नको जाऊ. डोंट गो बेटा. आय वॉन्ट गो मम्मा. रिअली. नाही शमी, आय रिअलाइज्ड माझं चुकलं. अगं तुला ज्याच्या बरोबर आनंद मिळतो तू त्याच्याबरोबरच राहायला पाहिजेस नाही का? कारण मला काहीही वाटलं तरी तुझा आनंद महत्वाचा आहे. शमी, तू जिंकलीस, मी हारले. अगं आई आणि मुलीत कधी हारजीत असते का ग? तू किंवा मी नाही, प्रेम जिंकलाय मम्मा. मम्मा मम्मा मी अभिजितला सांगून येऊ पटकन. त्याचं अर्ध टेन्शन कमी होईल. खरं सांगते. शमी कम ऑन. अगं असं अचानक काय जातेस तिकडे? आणि शमी ऍक्च्युली बघ, म्हणजे मी अभिजितला ऍक्सेप्ट केलंय पण त्या घरातल्या माणसाने तुला अजून ऍक्सेप्ट नाही केलंय. अभिजितची आजी, आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग, पण त्या तुझं किती अपमान करतात. आय कांट टेक इट. तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? अरे या मुलीने तुझा जीव घ्यायचा बाकी ठेवला होता आणि हिच्याशी तू लग्न करतोयस? वाटोळं केलं रे माझ्या नातवाचं.
अरे काळा दोरा बांधला हाताला, देवळात पूजा घातली, तरी ही मुलगी करणी करून गेली. पिंपळावरचा मुंजा शिवू नको भोज्या, 12 गावचं पाणी उतरू दे ही करणी. अरे इतका समंजस होतास तू, आणि तिच्यामुळे आमच्या घरच्यांच्या समोर तोंड वर करून बोलायला लागलास. अरे अशी मुलगी आपल्या घरात सगळ्यांना काय सांभाळून ठेवणार. ए जा बाई जा, जा तुझ्या घरी. प्रेमानं सांगते ना तोवरच जा. अगं अजून किती अपमान करून घेणार आहेस. तुला काही मान आहे की नाही स्वतःचा. हे बघा, आपण काय करूया आता. मी तुझ्या अभिजितला ऍक्सेप्ट केल्यावर अर्ध टेन्शन तर गेलं की नाही. जस्ट रिलॅक्स, जस्ट चिल, माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, मी काय करते माहितीये, पुढच्या 2-3 महिन्यातला मुहूर्त पाहते तुझ्या आणि अभिजितच्या लग्नाचा. सो इन द मीन टाइम वी कॅन कन्व्हिन्स देअर फॅमिली. बरोबर मम्मा, येत्या 2-3 महिन्यात माझं आणि अभिचं लग्न. मम्मा मी खूप खूप खुश आहे. मम्मा मम्मा प्लीज प्लीज, मी एकदा अभिजितला सांगून येऊ का प्लीज. पटकन येईन मी. हा ओके, लवकर ये. हो. वाव, शमिका वेड्स अभिजित. कधी छापू पत्रिका. हे बघ जय, काय चाललंय. शमिका आणि अभिजितचं लग्न आणि मी काय तिथं मध्ये अंतरपाठ धरू. खरंच जय, तुझ्या आईने तुला विचार करायला शिकवायला हवं होतं. काय झालं. आता तुला मी जे काय सांगणार आहे ना ते ऐकून वेडा होशील तू आनंदाने. ते हो, पण झालंय काय. काय तू फोनवर पण काही बोलली नाहीस. ही गोष्ट फोनवर सांगण्यासारखी नव्हतीच म्हणून. आता सांगणारच का काय झालं. अभिजित, ममाने आपल्या लग्नाला हो म्हटलं. पण हे सगळं अचानक कसं घडलं. म्हणजे कालपर्यंत तर त्या. काय झालं. तुला आनंद नाही झाला. कोस झालाय शोनू, पण हे सगळं एकदम अचानक कसं घडलं याचा विचार करतोय मी. म्हणजे दुसरा काही उपाय होता का तुमच्याकडे. आज जर मी तिला थांबवलं नसतं तर उद्या काहीही करू शकली असती. उद्या एखाद्या देवळात जाऊन जर अभिजितशी लग्न केलं असतं तर मी काय करणार होते. नाही, मग तुमचं ठीक आहे, 20% तुम्हाला आणि मग 80%वर अधिकार त्या अभिजितचा. मग मी काय करायचं. हाय कॅन इमॅजिन, माझी सगळी प्रॉपर्टी, गाड्या, बंगला, त्या सगळ्यावर त्या अभिजितचा अधिकार. बंगला, गाड्या, पैसा, ते सगळं मी कमवेनच ग. पण सध्या आजी आणि बाबांचा होकार फार महत्वाचा आहे. तुझी आई जसं हो म्हणाली तसं ते कधी हो म्हणणार आहेत कोणास ठाऊक. शमिका, मला कुणाला दुखवून हे लग्न करायचं नाही. आपल्या लग्नात कुणाच्याही कपाळावर मला आठ्या नको. नाही रे, सगळे खुश असते, ते सुद्धा आणि आपण सुद्धा. बघ,
मी सगळ्यांचं मन जिंकेन, अगदी आजीचं सुद्धा. तर जसं सांगतील ना तसं वागेन मी. मग किती त्रास झाला तरी चालेल, पण मी बदलेन स्वतःला. नाही, तू नाही बदलायचंस. तू जशी आहेस तशी खूप छान आहेस. आपण ही परिस्थिती बदलू. मी स्वतः बदलेन, पण आता हार नाही मानायची. पण मी हरत चाललोय सगळंच. जिंकणं काय असतं हे विसरून गेलोय मी. तसंही शमिकाशी लग्न करून माझा काय फायदा आहे? मला तर तिच्यात इंटरेस्टही नाही. चला, एक चूक आयुष्यात किती महाग पडू शकते ना. वर्षभरापूर्वी ती अश्विनी इथं आलीच नसती आणि त्या रात्री मी तिला त्या पार्टीला घेऊनच गेलो नसतो ना तर. Hi, Jay. Hey Rahul, what's up? Ooh. She's Ashu. Ashwini Raze. And he's Rahul, my best friend. Hi. हाय. अरे तुझा तो वरण भात छाप भाऊ कुठे आहे? अभिजित पेंडसे. 1 सेकंड. अभिजित, परत अभिजित. कोण आहे कोण हा? आल्यापासनं 1000 वेळा ऐकलंय मी अभिजित अभिजित. आता तर भेटायलाच हवं. या, अभिजित आहेच असा. पण आता राहुल वेगळ्याच कारणासाठी विचारतोय. पण या, यू शुड मीट हिम. हे पण सिरियसली तू अजून एकदाही भेटली नाहीस ना त्याला? या 3 महिने झाले तुला इंडियातून आणि तो 3 महिने अख्खा बँगलोर कव्हर करतोय आमच्या बिझनेससाठी. बट डोंट वरी, आज रात्री भेटशील तू त्याला. येतोय तो इथे. मी गाडी पाठवली त्याच्यासाठी. अभिजित, त्या रात्री जे काही घडलं ना त्याची शिक्षा आजही भोगतोय मी. थँक्स. यार जय, नजर सॉलिड आहे तुझी. अशा चांगल्या गोष्टी तुलाच बऱ्या दिसतात आणि नेक्स्ट मुमेंट त्या तुझ्या बरोबर असतात. पण आहे कोणी नाही, पूर्वी कधी बोलला नाहीस हिच्याबद्दल. ओमच्या US मधल्या एका मैत्रिणीची मुलगी आहे. नेम इज समथिंग संध्या राजे. इकडे कल्चरल स्टडीज शिकायला आली इंडियात. आधी मी आणि आशू फक्त फ्रेंड्स होतो, पण ही मैत्री कधी नात्यात बदलली आणि आम्ही कधी जवळ आलो मलाही कळलं नाही. मला हेही कळलं नाही की ते या रिलेशन बद्दल किती सिरियस होती. कसली आहे यार, प्रेटी कूल. नेमक्या अशा सुंदर मुलींना ना बहीण नसते. हे लकी यू, तिला बहीण आहे. नाहीतर बहिणी आहेत. एकीचं नाव रिया का या समजे आणि दुसरीचं नाव आहे शमिका. शमिका. वाव अश्वती, आय एम सो हॅपी फॉर यू. ए मला सांग ना, कधीपासून चाललंय हे सगळं? कधीपासून चाललंय हे सगळं? उगीच काय,
आमच्यामध्ये असलं काही नाहीये. आणि बिलीव्ह मी, आशूमध्ये आणि माझ्यामध्ये असलं काही नाहीये. ए नाही का सगळं, मला ऐकायचंय. कोण आहे तो मुलगा? आणि आणि मी ओळखते का त्याला? अजिबात नाही. तू त्याला अजिबात ओळखत नाहीस. तो कसा आहे काय हे सगळं आल्यावर सांगेन. आता फक्त एवढंच सांगते की मी माझं अख्खं आयुष्य त्याच्याबरोबर घालू शकते. शमिका, प्रेमात पडण्याची फिलिंग खूप सुंदर असते. जेव्हा तू प्रेमात पडशील ना तेव्हा तुलाही कळेल. कूल. ए आशुदी, आय लव्ह यू. आणि तू भेट ग मला. तुला ना चांगले फटके द्यायला पाहिजे. 3 महिन्यांपासून चाललंय सगळं आणि तू मला आत्ता सांगतेस? अगं सोन्या, नाही ग, मला नाही सांगता आलं. पण आता माझा विश्वास बसलाय. माझ्या मनात जे पण काय आहे ना तेच घडणार आहे म्हणून सांगतेय. आणि हो, सगळ्यात आधी तुलाच सांगितलं ना. एक्सक्यूज मी, हे तू मला नसतं सांगितलं ना तर तिथे येऊन मी तुला फटके मारले असते. ओके माझी मॅडम, नेक्स्ट वीक जेव्हा US ला येईन ना तेव्हा मार. ए हो, ए नक्की नक्की. मी वाट बघते तुझी. ए हा, आणि प्रेमात पडल्यावर लोक आपल्या लाडक्या बहिणीचे बर्थडे नाही विसरणार ना? नो वेज, ते शक्य आहे का? आणि मी तुला ऑलरेडी काहीतरी सरप्राईज पाठवलंय तुझं बर्थडे प्रेझेंट म्हणून. आणि ते प्रेझेंट मिळाल्यावर मला मिळणाऱ्या फटक्यांपैकी काही फटके नक्कीच कमी होतील. अच्छा, हे काय पाठवलंस ग? हॅलो, आमच्यात सरप्राईज सांगत नाहीत हा. हो. जीप काढू नकोस, इथूनही दिसतीये. बर, मी आल्यावर आपण ना. हॅलो शमी. हॅलो हॅलो शमी. हॅलो 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 आशुदी. हॅलो हॅलो. येस. कुठे जातेस तू? जय, मी 1 आठवड्यासाठी US ला चालली आहे. 1 आठवडा? पुढचा 1 तास सगळंच बदलून गेलं. राहुल, who's that girl? ती रे, ती नाचतीये ती. त्या दिवशी मी पहिल्यांदा सोनियाला भेटलो होतो. राहुल, अरे जयला कुठे पाहिलंस का? जय माहित नाही का मला. हे पण बघ ना, इथेच असेल कुठेतरी. ओके.